टेबल, ओके, अशा प्रकारचे वेगवेगळे जे आपण वापरतो. अनफॉर्च्युनेटली काय होतं की ह्या जनरेशनला हे सगळं बाय डिफॉल्ट मिळालेलंच आहे, बाय बर्थच माहिती आहे, त्यामुळे त्यांना हे रेग्युलर आहे असंच वाटतं. इट इज इन्व्हेन्शन प्लस इनोव्हेशन. ओके, सो वाय वी गो फॉर इनोव्हेशन? स्टार्टअप, कंपनी फॉर्मेशन, अर्निंग इज ओके, बट फॉर दॅट यू हॅव टू बी युनिक. तुम्हाला युनिक असावं, ओके, तुम्हाला सगळ्यांपासून वेगळं असावं, तुमचं स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये न्यू ॲडिशन पाहिजे, न्यू फीचर्स पाहिजे. एव्हरीथिंग युनिक हॅज टू बी देअर. सो व्हॉट इज द गोल ऑफ इनोव्हेशन इज टू हॅव इम्प्रूव्ड क्वालिटी, टू हॅव सम न्यू फीचर्स, न्यू ॲडव्हान्टेजेस ओव्हर द एक्झिस्टिंग वन. ओके, ज्यावेळी तुम्ही हे कराल देन ओनली you will become successful innovator. Okay, for that purpose we will go for design thinking. Innovation जर मला करायचं असेल, ओके, तर that has to be systematic आणि त्याला काही 5 स्टेपच्या प्रोसेस आहे. दॅट इज कॉल्ड एज डिझाईन थिंकिंग. तुम्ही ऐकलंय का शब्द डिझाईन थिंकिंग? मला आहे का सिलेबसमध्ये कुठं? नसेल. ओके, तर डिझाईन थिंकिंग हा एक बेसिक पार्ट आहे. इनोव्हेशन ज्यावेळी म्हणतात त्यावेळी तुम्हाला डिझाईन थिंकिंगच्या पलीकडे जाऊन काही करता येईल. अगोदर डिझाईन थिंकिंग समजून घ्यावं लागतं आणि मगच तुम्हाला इनोव्हेशनकडे जाता येईल. ओके, काय डिझाईन थिंकिंग? डिझाईन थिंकिंगमध्ये 5 स्टेप्स आहेत. एम्पथाइज, डिफाईन, आयडिएट, प्रोटोटाइप आणि टेस्ट. एम्पथाइज म्हणजे काय? एम्पथाइज तुम्हाला सिंपथी हा शब्द माहिती असेल, बरोबर आहे? सिंपथी आणि एम्पथी. सिंपथी म्हणजे काय? एखाद्याविषयी वाईट वाटतं, ओके, काहीतरी नुकसान झालं, लागला, पडला, अरे रे वाईट वाटतं, सिंपथी आहे, ओके, होशील बरा. एम्पथी म्हणजे त्याला जसं लागलं तसा दर्द मला झाला पाहिजे, ओके, हमदर्द म्हणतो ना आपण, तसं मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मला कळेल की याचं नुकसान झाल्यामुळं काय झालं. सो एम्पथाइज इज हॅव्हिंग सेम फिलिंग ॲज द पर्सन सफरिंग फ्रॉम सम प्रॉब्लेम. ओके, आणि ज्यावेळी मला तो सेम प्रॉब्लेम मिळेल, ओके, सेम एम्पथी असेल, त्यावेळी मग काय मी करणार, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढणार. फॉर एक्झाम्पल, माझा एक मित्र आहे, काहीतरी कारणाने त्याचा पाय कट करून टाकलेला आहे. आता मी त्याच्यावर चालू शकतो, पळू शकतो, पण त्याला पळता येत नाही, चालता येत नाही. अरे वाईट झालं एवढं म्हणून चाल. ज्यावेळी तुम्हाला सेम त्याला जे वाटत असेल, गिल्ट फिलिंग असेल, दुःख होत असेल, त्रास होत असेल, ज्यावेळी तो तुम्ही फील करा, एम्पथाइज करा, त्यावेळी तुम्ही म्हणणार नाही आपल्यासारखं ह्याला हेल्दी आयुष्य जगता यावं म्हणून मी काहीतरी करेन. आणि मग तुम्ही जे कराल दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ डिझाईन थिंकिंग, दॅट इज एम्पथी. एव्हरी इन्व्हेंटेड प्रॉडक्ट हॅज धिस पार्ट, दॅट इज एम्पथाइज. ओके, जोपर्यंत तुम्ही एम्पथाइज या एम्पथी या प्रोसेसमधनं जात नाही तुम्हाला इनोव्हेशन जमणार. दॅट विल बी ॲक्सिडेंटल इनोव्हेशन. ओके, डिफाईन स्टेजमध्ये तुम्ही प्रॉब्लेम डिफाईन करा. ओके, तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम डिफाईन्ड, ओके, इज प्रॉब्लेम, वेल डिफाईन्ड इज प्रॉब्लेम हाफ सॉल्व्ड. ज्यावेळी तुम्हाला एखादी समस्या चांगल्या प्रकारे तुम्हाला जर समजून घेता आली तर त्याच्यावर काय करायचं आहे ते तुम्ही शोधून काढू शकता. ओके, म्हणजे मला नेमकं त्या मित्राला माझ्या पळवायचं आहे, चालवायचं आहे, वर चढवायचं आहे, ओके, हे ज्यावेळी करायचं समजून घेईल त्यावेळी मी त्याला डिफाईन स्टेजमध्ये जाईल. सो दॅट इज डिफाईन. देन आय विल गो फॉर आयडिएट. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज बाय विच द सेम थिंग कॅन बी मेड हॅपन. ओके, सो आय विल डिफाईन डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन आणि मग त्या सोल्युशनमधनं काय फिजिबल आहे, ओके, काय त्यातल्या त्यात इकॉनॉमिकल आहे, काय कन्स्ट्रेंट बेस्ड आहे, ह्या सगळ्याचा विचार करून मी एखाद्या प्रॉडक्टला त्याचं सोल्युशन फायनलाइज करणार. आणि मग त्याच्या पुढे येतं प्रोटोटाईप. ओके, त्याचं एक मी सोपं प्रोटोटाईप करेन आणि मग प्रोटोटाईप केल्यानंतर तुम्हाला आता याचं एक उदाहरण मिळतं. तुम्ही कुठेतरी हॉस्टेलवर राहताय आणि तुम्हाला मोदक करायचं, बरोबर आहे? मोदक करता येतो का आपल्याला? नाही करता. मोदक करून खायचं आहे, सारण केलं, तयार केलं, सगळं पीठ मळलं, सगळं झालं, मोदक कोणाला येतं? मग त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मोदकचा एक साचा मिळतो बघा, इनोव्हेशन. एम्पथी काय आहे की माझ्या आईला मोदक जसा करता येतो तसा मला करता आला पाहिजे. ओके, मग त्यात मी काय डिफाईन केला की गिवन द मटेरियल्स मला तसाच्या तसा एवढ्या आकाराचा एक मोदक करता आला पाहिजे. ओके, आय डिफाईन द प्रॉब्लेम आणि त्याला एवढ्या पाकळ्या वगैरे असल्या पाहिजे तसाचं केलं.
मग त्याच्यावरनं मी वेगवेगळ्या आयडिया तयार केल्या आणि त्यात मग एक आयडिया आली की असा एक साचा तयार करा की ज्याच्यामध्ये तुम्ही ती लाटलेली पोळी त्याच्यामध्ये घाला, त्याच्यात तुम्ही सारण भरा, ते बंद करा, लॉक करा, मधनं त्याला दूध तूप लावून बंद करा, एक्स्ट्रा पार्ट काढून टाका, बरोबर ना? असंच करतो. आणि मग ज्यावेळी तुम्ही ओपन करा त्यावेळी आज तुम्हाला छान मोदक मिळेल, तो तुम्ही उघडा किंवा तळा, बरोबर आहे. सो आय मेड अ प्रोटोटाईप आणि तो प्रोटोटाईप केल्यावर मग मी त्याचं टेस्टिंग केलं. मला असं कळलं की मोदकाचा बाहेरचा सरफेस हा खरबरीत होतोय, तसा नकोय. मग मी परत त्याला रिडिफाईन केलं. ओके, त्याचा साईज ऑप्टिमाइज केला, ओपनिंग क्लोजिंगचे पिक्चर्स नीट केले आणि मग त्याचं फायनल शेप साईज तयार झाला, बरोबर आहे. ओके, दॅट इज द प्रोसेस. ही प्रोसेस तुम्हाला सगळ्या इन्व्हेन्शनच्या मागायला सगळीकडे ही प्रोसेस बाय डिफॉल्ट आहेच. ओके, फॉर एक्झाम्पल मध्ये आपण स्प्रिंग पोटॅटो खातो. स्प्रिंग पोटॅटो हाताने तुम्हाला तयार करता येणं फार आवडतं. त्याच्यासाठी लेथ माहिती असेल तुम्हाला, त्याचं जर मेकॅनिकलचे आहेत का? एकच आहे मेकॅनिकल, ठीक आहे, दोन. तर लेथ मशीनचं जसं प्रिन्सिपल आहे तशा प्रकारे तुम्ही त्याला तयार. ओके, सो तुम्हाला काय लागतं तर ह्या एम्पथाइज टेस्ट ज्या प्रोसेस आहेत यामधून तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट टाइम यू हॅव टू डेव्हलप द प्रॉडक्ट. नाव हे तुम्ही तयार कसं केलं? बाय युझिंग युअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, युअर माइंड. ओके, तुम्ही काय केलं तर तुमचे बौद्धिक ज्ञान वापरून तुम्ही हे तयार केलेलं आहे. ओके, तुम्ही आता एक छान प्रॉडक्ट तयार केलं आणि उद्या पंडित सर आले आणि त्यांनी बघितलं आहे हे असं आहे, चला ठीक आहे. आणि पंडित सरांनी त्यांच्या कॉलेजला जाऊन त्यांच्या विद्यार्थ्यांकडनं करून घेतलं, बाजारात आणलं आणि विकायला चालू केलं. वन फाईन डे तुम्हाला कळलं, सर तुम्ही आला होता त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं की तुम्ही चोरलेलं दिसतंय. नाही रे बाळ, मी काय नाही, हे बघा सेम आहे. ओके, म्हणजे तुमची आयडिया, तुम्ही तयार केलेलं प्रॉडक्ट हे चोरीला जाऊ शकतं. त्याचा जो फिनान्शियल आर्थिक बेनिफिट तुम्हाला व्हायला पाहिजे तो आता दुसराच कोणतरी घेतं, बरोबर आहे. असं होऊ नये ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट येते, इन ऑर्डर टू प्रिव्हेंट अदर पर्सन्स फ्रॉम मेकिंग अनऑथोराइज्ड यूज ऑफ व्हॉट यू हॅव क्रिएटेड. ओके, दॅट कम्स ए पॉइंट कॉल्ड एज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. कळते? इट इज used for protecting the creation of your mind. तुमच्या इंटेलेक्टचा वापर करून जे तुम्ही तयार केलेलं आहे. ओके, समजा एखाद्या विद्यार्थिनीने छानशी कविता केली आणि सरांनी ती बघून त्याला थोडंफार चेंजेस करून ओके आहे तशी परत छापली. ओके, तर चालणार का? नाही चालणार, बरोबर आहे. एखाद्यानं पुस्तक लिहिलं 2 states. ओके, आणि त्याच्यावर एखाद्यानं मूवी काढला 2 states. ओके, आणि त्यांनी सांगितलं अरे थोडं 5-10% वेगळं आहे, बाकी तेच जर असेल तर तो काय म्हणणार, माझ्या नॉवेलवरनं तुम्ही केलेलं आहे, मला तेवढे पैसे मिळाले पाहिजे, रॉयल्टी मिळाली पाहिजे, नाहीतर मी कोर्टात जाणार. कळते? आता बघा, तुम्ही ज्यावेळी परीक्षेसाठी नोट्स झेरॉक्स आणतात त्या पुस्तकाच्या प्रत्येक आतल्या पानावर लिहिलेलं असते की ह्या पुस्तकामधला कोणत्याही कंटेंटचा डिजिटल असेल किंवा कुठल्याही प्रकारे ह्याचं साठवणूक करणं आणि त्याचं परत रिप्रिंटिंग करणं हे इलिगल आहे. म्हणजे जे पुस्तक आहे त्याचं झेरॉक्स करणं पण आपल्याला फोटोकॉपी इज ऑल्सो नॉट अलाउड अनलेस यू टेक परमिशन. सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स इज मीन्स फॉर प्रोटेक्टिंग युअर इनोव्हेशन्स. कळतंय? इनोव्हेशन्स आहेत बघा. अजून आपण स्टार्टअपकडे फार लांबची गोष्ट आहे. ओके, स्टार्टअपकडे जर जायचं असेल तर तुम्हाला अगोदर तुमचे इनोव्हेशन्स पाहिजे. इन्व्हेन्शन आणि ते खरोखर इन्व्हेन्शन आहे का नाही हे जर करायचं असेल तर तुम्हाला IPR साठी अप्लाय करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये IPRचे मग वेगवेगळे प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत? कॉपीराईट्स आहेत. म्हणजे तुम्ही जर काही लिटररी वर्क केलं असेल, फोटोज काढले असतील, मूवी तयार केला असेल, गाणं तयार केलं असेल, चाल लावली असेल, ओके, काहीही जरी तुम्ही केलेलं असेल आणि ते दुसऱ्या कोणी आहे तसं रिप्रोड्यूस करू नये म्हणून तुम्ही जे वापरता दॅट इज कॉल्ड एज कॉपीराईट. दुसरं असतं इंडस्ट्रियल पेटंट. इंडस्ट्रियल प्रॉपर्टी म्हणून जे असतं त्याच्यामध्ये कोणते येतात तर पेटंट्स येतात. ओके, एखादा मी आता समजा मायक्रोफोन तयार केला, ओके, माईक तयार केला, ह्याचं हे डिझाईन, ह्याचं फंक्शनिंग,
याचा साईज, शेप, डायमेन्शन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्याच्यातले आतले एम्बॉडीमेंट्स ह्या सगळ्या गोष्टींचा एक सेट आहे. ओके, दिस इज युनिक, सो आय शुड गेट बेनिफिट फॉर दिस. कळतंय? म्हणजे इथं आले पेटंट्स. ओके, आणि त्याच्या पुढं पेटंट्स नसं इंडस्ट्रियल डिझाईन या मायक्रोफोनचा ओके ठराविक शेप, साईज आहे. ओके, रिलेटिव्ह रेशोज आहेत. तर ह्या सगळ्यासाठी किंवा तुम्ही माऊस तयार केला, माऊसचं जे स्पेसिफिक डिझाईन आहे. ओके, एखादा ऑर्नामेंट तुम्ही तयार केला, बरोबर आहे, कानातलं, नाकातलं, ओके, गळ्यातलं वगैरे आपण दागिने तयार करतो. का तयार करतो? कारण त्याचे स्पेसिफिक डिझाईन्स आहेत. ज्वेलरी तुम्ही ज्यावेळी करता, एखाद्या साड्या आहेत, साड्यांवरचे जे डिझाईन्स आहेत, बरोबर आहे, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला इंडस्ट्रियल डिझाईनकडे जावं लागतं. त्यामुळे डिझाईन पेटर्न्स म्हणून एक पार्ट आहे. नेक्स्ट येतात की जिओग्राफिकल इंडिकेशन.